बागेमध्ये बरेच कामं असतात ते आज थोडेसे दाखवते. बघा आता इथे मी आहे ना, जे आपल्या याची कटिंग लावलेली होती, लावलेली नाही खाली वेस्टमधून भरलेलं डाळिंबाचे झाडांची त्याचीसुद्धा ग्रोथ सुरू झाली. आणि बघा अशी बऱ्याच झाडांमध्ये थोडी मेथी निघाली होती ना, याला लागल्यानंतर थोडेसे फुलंसुद्धा लागलेले आहे. पण हे फुलं लागल्यावरही हे घरची मेथी राहते ना, खूप कोवळी आणि चवीला चांगलीच लागते. अशी बाहेरची जर आणा ना तुम्ही अशी जाडवाली, तर ती चवीला चांगली लागत नाही. काय फरक असते काय माहीत. ही मेहनत तर असतेच, पण त्याच्यासोबत चव खूप वेगळी असते जेव्हा ऑर्गॅनिक गोष्टीचा उपयोग आपण करतो बागेमध्ये. आणि बघा आता हे बाकीचे बल्ब आहे ना, आपले याचे निशिगंधा म्हणू शकता तुम्ही, रजनीगंधा. त्याचे बल्ब बघा जसा टाईम येते ना तसे आधीच लावलेले होते, पण आता ती वर यायला लागली. म्हणजेच आता त्यांचा टाईम येण्यामध्ये आहे, म्हणजे आता तुम्ही त्याची रिपोर्टिंग वगैरे करू शकता. आणि हे मेथी काढत आहे ना, इथे बघा एक कटिंग लावलेली जी क्रोटनचा प्रकार आहे त्याची बघा खूप छान हे प्लांट तयार झालेलं आहे माझं. आणि आता मेथी मी थोडीशी काढून घेते. 2-3 दिवसापासून व्हिडिओ तर बनवायचे होते, पण आता थोडेसे पापड वगैरे घरातलेही कामं सुरू असते, बागकाम हे सर्व, आणि नाही होत आता एवढं, मग कधी कधी लेट होऊन जाते. आता इथे बघा मी आहे ना असंच टाकून दिले होते कमळचे ट्यूबर, पण याच्यामध्ये बघा एक खूप चांगला दिसला मला. बघा याला नवीन ग्रोथसुद्धा येत होती आणि अचानक मी ठेवून विसरले असेल, कारण भरपूर काम होतं मागं माझ्या. मेथी आता चला तर जेवणामध्ये त्याचा घोडणा वगैरे करेल. आणि इथे पण सुद्धा भरपूर बल्ब निघणार आहे निशिगंधाचे. आणि हे थोडीशी भाजी पण निघाली. ही चिवड भाजी आहे, उन्हाळ्यात खूप खाल्ली जाते. आणि आता आपण सनफ्लावर भरपूर फुललेले आहे. या पपईच्या झाडाने यावर्षी एवढं खुश केलं ना, दररोज पपई मिळाले मला भरपूरच, आणि चव तर एकदम मस्त. आणि हे गुलाबाच्या फुलाला सुगंधसुद्धा खूप छान होता. त्याच्यानंतर थोडासा पालक आहे ना, तुम्ही जर एकच प्लांट लावा ना, तो बघा किती मोठा पसरते. याच्यात एकच बी होतं ना, त्याला असं वाटतं हे सर्व घरावर आता आपलंच राज्य आहे, आणि जसा पसरायचा तसा तो पसरते आणि भरपूर मोठे मोठे पानंसुद्धा होतात. आणि आता मी दाखवणार आहे बघा, हा मला वाढदिवसाला मिळालेला एक बोन्साई होता. याचं नाव फायकस आहे बहुतेक. आणि आज मी हे परत मला काय माहीत काम नव्हतं काही, आणि मनात आलं चला आता आज काहीतरी लावूया. तर खरंच हा प्लांट आहे ना थोडासा सडल्यासारखा वाटला मला, आणि मी म्हटलं बरं झालं वेळीच आपण हा काढून घेतला. आणि प्लांट जेव्हा अशा प्रॉब्लेममध्ये असते ना, आता अचानकच असं ना आता जुडलं ना, तर लक्षात येते आज हा प्लांट वरून तर चांगला होता, पण काय मनामध्ये आला आज म्हटलं काम कमी आहे तर हा प्लांट बाहेर काढूया. काढला तर थोडंसं फंगसचा प्रॉब्लेम प्लांटमध्ये झालेला होता. आता बघूया, वाचला तर खूप छान वाचेलच म्हणा, कारण आपण त्याची काळजीच तशी घेतो. आता बघा हे सडलेला भाग काढला, इथं हळद लावते, आणि तीच माती होती याच्यामध्ये रेती नक्की टाका, आणि याच्यामध्ये थोडंसं मी वर्मी कंपोस्ट मिक्स करते आणि परत लावून घेते. त्याच पद्धतीने आधी जे होतं लावलेलं थोडीशी हळदीचा उपयोग केलेला आहे. आणि आता मी या व्हिडिओमध्ये त्या ताईंचं नाव घेते. मला त्या नेहमी मोटिवेशन मला मिळते, ज्याच्यापासून उत्साह येते, त्या ताईचं नाव या व्हिडिओमध्ये घेते, ज्या नेहमी मला कमेंट करतात. तसा तर बाकी ताई करतात, पण त्यांचं आता मी एका ताईचं नाव घेणार आहे, म्हणून व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा. त्यांचं नाव आहे कुक विथ वर्षा. म्हणजे मी जर बरोबर घेत असेल तर कदाचित त्यांची आयडिया अशी दिसते मला. ताई तुमचं खूप मनापासून धन्यवाद आहे, कारण तुम्ही मला नेहमी प्रोत्साहन देता कमेंट करू, आणि एक नवीन उत्साह माझ्या मनामध्ये रुजवता. त्याच्यामुळं मी तुमचं आज व्हिडिओमध्ये नाव घेतलं, आणि पुढचं कोणाचं जर नाव घ्यायचं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेईल. कमेंट करा, आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगाल, कारण मी त्या ताईंचं नाव घेणारच बऱ्याच दिवसाचं वाटते. किती छान आपल्याला प्रोत्साहन करतात, म्हणजे कोणताही व्हिडिओ असं ना त्यांची कमेंट येतेच, आणि असं केलं ना तर खरं खूप छान वाटते. धन्यवाद तुमच्या मनापासून.